आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। महिला आरक्षणाला होणारा विरोध बेगडी आहे। महिला आरक्षणाला तोंड देखलं समर्थन नको असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय। महिला आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांकडून समर्थनाची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या खासदारांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आग्रहपूर्वक निवेदन दिलंय। पंतप्रधान मोदींची महिला आरक्षणाविषयीची भूमिका योग्यच आहे। महिलांना समान हक्क दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रतिपादन केलंय। महिला आरक्षणाने भारताचं राजकारण बदलणार आहे। अनेकदा पुरुषांनीच महिला आरक्षण हाणून पाडलंय असं भाष्य फडणवीसांनी केलंय। भाजपला संधी मिळताच महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी देण्यात आली। पूर्वी महिलांचे पती राजकारण करायचे, आता परिस्थिती बदलली असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। सन 2029 मध्ये 273 महिला खासदार होतील। येत्या निवडणुकीत महिला खासदार 200 ने वाढतील असा दावा फडणवीसांनी केलाय। मतदारसंघ पुनर्रचना करूनच महिला आरक्षण देण्यात येईल। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2011 ची जनगणना वापरली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रतिपादन केलंय। आदित्य तटकरे यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं। यावर राजकारणामध्ये आज काय हे सकाळी माहीत नसतं, उद्या काय हे आज रात्री माहीत नसतं, जर त्याला काही अर्थ नसतो असं मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधान केलंय। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयाज याचा एन्काउंटर करा, माजी खासदार नवनीत राणा यांनी ही मागणी केली आहे। जळगाव महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। भाजपचे 4, शिवसेनेचे 2 नगरसेवक तर ठाकरे गटाच्या 1 नगरसेवकाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली। पक्षाचे कार्याध्यक्षपद मिळण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। या चर्चेत काही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आतंकवादी जिहादी हे सगळे एकाच धर्माचे कसे निघतात? मग आम्हाला का बोललं जातं आम्ही हिंदू मुसलमान करतो? या राष्ट्रामध्ये त्या राष्ट्राला गालबोट लावण्याची हिंमत करू नका, त्या राष्ट्राचा तिरंगा स्वीकारा असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय। अकोल्यामध्ये काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या वाहनाच्या अज्ञातांनी काचा फोडल्या घटनेची माहिती मिळताच दापकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कंटाळा न करता घराघरात जाऊन प्रचार करावा, कुठलेही कारण न देता गावोगावी फिरून मतदान करण्याचं आवाहन मतदारांना करा अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिल्या आहेत। राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक, जर मराठी भाषा येत नसेल तर परवाना रद्द केला जाणार। 1 मे पासून राज्यात परिवहन विभागाची मोहीम सुरू होणार आहे। मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। अशोक करातवर पहिला गुन्हा आम्ही दाखल केला म्हणून ते प्रकरण उघडकीस आलं। आता जी नावं घेतली जात आहेत त्याची एसआयटी चौकशी करेल असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। परतवाडाच्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवले गेले, तसे खरातच्या फार्म हाऊसवर आणि चाकणकर यांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवला पाहिजे असं सुषमा अंधारे म्हणाले। अकोला प्रकरणात मुलींची तक्रार नाही, मात्र राणा बोडणे बोलत होते, त्यांच्या दबावापोटी पोलिसांनी फिर्यादी होऊन तक्रार देऊन गुन्हा दाखल केलाय। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नमो गार्डन अशी योजना सुरू झाली आहे। याचा शुभारंभ सिंधुदुर्गातील वेंगुर्ले इथं करण्यात आला। या प्रकल्पामुळे त्या भागातील विकास होऊ शकतो। अशाच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक शहरात नमो गार्डन प्रकल्प राबवण्यात येईल अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री केली जाते। ड्रग्जच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांचं भविष्य बर्बाद होतंय। सरकारनं कारवाई करावी अशी मागणी खासदार प्रशांत पडोळे यांनी केली। माणखटाव या माळरानावरून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटर रस्त्यासाठी 254 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे। फोंड्यामाळावर 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी इतके कोटी रुपये खर्च कशासाठी येतोय असा सवाल माजी खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला।
महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर टीका केली। हे सगळं राज्यात भाजप चालवतंय असा गंभीर आरोप सपकाळांनी केला। नगरसेवक सहर शेख प्रसिद्ध झाली म्हणून तिच्या बाबतीत कशाही बाऊ केला जातोय असं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय। पोलीस तपासात गती दिसत नाही, चाकणकरांना अटक कधी होणार? चाकणकरांच्या अटकेसाठी सुनेत्रा पवारांनी काय प्रयत्न केले? चाकणकर प्रकरणात आदित्य तटकरेंनी काय भूमिका घेतली असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले। राज्य सरकार फरार आरोपींचं संरक्षण करतंय का? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विविध गुन्ह्यातील आरोपी फरार असल्यानं त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलंय। नारी शक्ती अभियानाला शिवसेनेनं पाठिंबा दिला, यासाठी एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले। महिलांना मिळणारी ही संधी मोठी आहे, त्यामुळे महिला सक्षमीकरण होणार आहे असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं।